साल 1995. आपल्या 5 वर्षाच्या मुलासह पल्लवी रेल्वेने प्रवास करत होती. प्रवासात संपूर्ण रात्र तिने जागून काढली. इतक्या काळानंतर आपला पती आलोकला भेटण्याच्या सुखद कल्पनेत तिच्या शरीरात एक रोमांचक कंप पसरला. सकाळी नेमके 6 वाजता गाडी स्टेशनवर पोहोचली. तिने कुली बोलावून सामान खाली उतरवले आणि झोपेतच असलेल्या डुग्गूला कडेवर उचलून ती स्टेशनवर उतरली. त्यानंतर ती आपल्या पतीला शोधू लागली. चिठ्ठी तर वेळेवर पाठवली होती, मग ते आले का नाहीत? कदाचित तिची चिठ्ठी पोस्ट ऑफिसच्या हजारो चिठ्ठ्यांमध्ये पडून असेल, नाहीतर आलोक नक्कीच आले असते. नुकताच उन्हाळा सुरू झाला होता. सकाळच्या गार हवेतील थंडावा जाणवत होता. त्या गार वाऱ्यातही तिच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. नवीन शहर, नवीन माणसे, अनोळखी जागा. अशा परिस्थितीत ती आपले घर शोधू शकेल का? तिने पर्स उघडून डायरी काढली आणि त्यावरचा पत्ता वाचून ती स्टेशनच्या बाहेर आली आणि जवळ उभे असलेल्या रिक्षावाल्याला नेहरू गांधी मार्गावर चल असे सांगितले. आधी तिने सामान रिक्षात ठेवले आणि नंतर ती डुग्गूला घेऊन बसली. त्यानंतर रिक्षावाला त्या पत्त्याच्या दिशेने निघाला. किती विचित्र आहे ही रिक्षा, तिने मनात विचार केला. ही रिक्षा किती हळू चालत आहे. जर मी लखनौमध्ये असते तर आत्तापर्यंत स्वतःच्या गाडीतून कित्येक किलोमीटर अंतर पार केले असते. शहराच्या सुनसान रस्त्यांमधून जात रिक्षा एका बंगल्यासमोर थांबली. गेटवर असलेल्या नेमप्लेटवर लिहिले होते, अभियंता आलोक मिश्रा. हे पाहून पल्लवीला आपण योग्य पत्त्यावर पोहोचल्याचा दिलासा मिळाला. विविध झाडांनी वेढलेल्या त्या छोट्या बंगल्याकडे जाताना तिने रिक्षावाल्याला गेट बाहेरच पैसे दिले आणि बॅग हातात घेतली. आधीची गोष्टी असती तर ती थेट पायऱ्या चढून धाड आत घुसली असती, पण आज तिच्या पायांना एक अनामिक संकोच जखडून ठेवत होता. हे घर आलोकचे होते, ज्याला ती आपलंही म्हणू शकत होती. पण गेले काही महिने दोघांच्या नात्यात एक अदृश्य भिंत उभी राहिली होती, जिला दोघेही भेदू शकत नव्हते. आता तर बऱ्याच दिवसांपासून पत्रव्यवहारही नव्हता, ना कोणती बोलचाल. तिने आपल्या येण्याची सूचना फक्त डुग्गूच्या माध्यमातून पत्राद्वारे दिली होती. ती बराच वेळ तशीच सुटकेस धरून गेटजवळ उभी राहिली. काही वेळाने तिच्या कानावर आवाज पडला, पल्लवी. परिचित आवाजाने ती दचकली आणि मागे वळली. इतक्या काळानंतर आलोकला पाहून तिला जणू एखादी अनमोल वस्तू मिळाल्याचा आनंद झाला. ती त्यांच्याकडे टक लावून पाहत राहिली. आलोकचा रंग पूर्वीपेक्षा अधिक उजळ वाटत होता. शरीर सुटसुटीत पण तंदुरुस्त होते. कदाचित ते पहाटेच्या चालण्यासाठी बाहेर गेले असावेत. चल आत जाऊया. इथे का उभी आहेस? खांद्यावर सौम्य परशी जाणवताच पल्लवी भानावर आली. त्यानंतर आलोक यांनी आपल्या मोलकरणीला आवाज दिला, सुमन. साहेबांचा आवाज ऐकून ती धावत बाहेर आली. सुमन, मॅडमचे सामान आत घेऊन जा. मग त्यांनी डुग्गूला उचलून घेतले आणि ते पत्नीला म्हणाले, पल्लवी, चिठ्ठी पाठवली असतीस तर मी तुला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. यावर पल्लवी म्हणाली, पाठवली होती, फोनही केला होता, पण त्यावेळी तुम्ही दौऱ्यावर होता. अच्छा. कदाचित सुमन मला पत्र द्यायला विसरून गेली असेल. त्यानंतर आलोक यांनी विषय बदलला. मागील काही दिवस मी खूप व्यस्त होतो. तेवढ्या सुमन ट्रेमध्ये आलोक व पल्लवीसाठी चहा आणि डुग्गूसाठी दूध बिस्किटे घेऊन आली. पित्यापुत्रांमध्ये संवाद रंगला होता. चहा घेत असताना पल्लवीने बाहेर झाडून घेत असलेल्या सुमनकडे पाहिले. सावळा रंग, कपाळावर टिकली, लाल बॉर्डरची साडी आणि पायात कोल्हापुरी चप्पल. या तरुणीमध्ये एक वेगळेच आकर्षण होते. तिने मनात विचार केला, आईंना हिला शोधण्यासाठी खूप मेहनत करावी लागली असेल. चहा पिऊन झाल्यावर तिने चोर नजरेने घराचा कानाकोपरा निहाळला. प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि व्यवस्थित होता. निळ्या रंगाचे पडदे आणि गॅलरीत असलेल्या सुंदर क्रोटॉनच्या झाडांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मग तिने घड्याळाकडे पाहिले. 8 वाजायला आले होते. आलोक यांची ऑफिसला निघायची वेळ झाली होती. ती नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागली, पण आलोकने तिला अडवले. माझी तब्येत बिघडल्यापासून सकाळी जड जेवण मला पचत नाही. आई सुमनला
सर्व समजावून गेली आहे. ती बनवून आणेल. तू आराम कर. ते ऐकून पल्लवी शांत बसली. पण तिच्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठले होते. भांड्यांचा खणखण आवाज ऐकून पल्लवीचे लक्ष किचनच्या दिशेने गेले. वेलदोड्याचा तडका दिलेल्या खिचडीचा सुवास संपूर्ण घरभर दरवळत होता. नाश्ता करून आलोक जेव्हा ऑफिसला जाण्यासाठी निघाले तेव्हा जाता जाता म्हणाले, जे काही काम असेल ते सुमनला सांग. ती सगळे काम खूप व्यवस्थित करते. पतीच्या सहज उच्चारलेल्या शब्दांनी पल्लवीच्या मनाला खोलवर घायल केले. तिला स्वतःचीच खंत वाटू लागली. लग्नाच्या काही दिवसातच पती पत्नीच्या नात्यातील दरी अधिकाधिक खोल होत गेली होती. आलोकाशी जोडीदारी शोधत होते, जी त्यांच्या संसाराची काळजी घेईल, त्यांच्या वृद्ध आईची सेवा करेल आणि ते ऑफिसमधून दमून आले की ती हसतमुखाने त्यांचे स्वागत करेल. परंतु स्वप्नांच्या दुनियेत वावरणाऱ्या आदर्शवादी पल्लवीला हे सगळे फार जुनाट वाटत होते. ती तर पती आणि सासूला हे समजवण्याचा प्रयत्न करत राहिली की स्त्रीचे आयुष्य फक्त संसार आणि पती सासूच्या सेवेबद्दल सीमित नाही. उलट नोकरी करून ती स्वतःच्या पायावर उभी राहते, 4 पैसे घरात आणते. तेव्हाच तिला तिच्या अस्तित्वाची पूर्णता जाणवते. आलोक तिला समजावून सांगत राहिले की त्यांना चांगला पगार आहे, आपलं स्वतःचं घर आहे, विशेष जबाबदारी नाही आणि जे काही थोडेफार आहे तेही ते सहज सांभाळू शकतात. पण महत्त्वाकांक्षी पल्लवीला हे सर्व जणू एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने बाहेर टाकायचे होते. आलोक यांच्या आईला वाटले होते की पल्लवीला एकदा मातृत्वाचा अनुभव आल्यावर ती आपोआपच घर संसारात रुळून जाईल. पण त्याही बाबतीत निराशात पदरी पडली. डुग्गूच्या हसण्या रडण्याचा आवाज फक्त त्याचे वडील आणि आजीनेच ऐकला होता. त्यांच्या छायेखाली तो वाढला होता. काही काळाने आलोक यांचे प्रमोशन झाले. त्यामुळे पगारही वाढला आणि राहणीमानाचा दर्जाही उंचावला. त्यांनी डुग्गूला एका नामांकित पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. घरात कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. एकदा आलोकने पुन्हा पल्लवीला नोकरी सोडण्याबाबत बोलले. त्यांनी तिला समजावले की मुलाच्या योग्य संगोपनासाठी आई घरात असणे खूप गरजेचे आहे. पण भौतिक सुखांवर विश्वास ठेवणाऱ्या पल्लवीने त्यांना उत्तर दिले, ही जबाबदारी आया आणि डुग्गूच्या शाळेतील शिक्षिका सांभाळतच आहेत. त्याशिवाय आपण दोघे मिळून कमावल्यास आपल्याला अधिक सुखसुविधा मिळतील. आलोक जेव्हा डुग्गूला स्वतःच्या हाताने अन्न भरवत आणि वृद्ध आईला घरकामात गुंतलेले पाहत तेव्हा त्यांच्या मनात हळहळ उमटत असे. त्यांना वाटत होते, अखेर मी लग्न का केले? या प्रश्नाचे उत्तर शोधणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान झाले होते. एक विचित्र ओझे मनावर घेऊन ते आपली रोजची कामे करत राहिले, पण आपल्या पत्नीला कधीच विरोध करू शकले नाहीत. त्यांच्यामध्ये आपल्या मनाला शांत ठेवण्याची विलक्षण क्षमता होती. जेव्हा त्यांच्या मनात वेदनांची वादळे घोंगावत तेव्हा त्यांना वाटायचे जणू काही ज्वालामुखी फुटेल आणि लावा बाहेर पडेल. मन प्राण वेदनेने तडफडत राहायचे, पण त्यांच्या ओठातून शब्द निघत नव्हते. कदाचित ते समजून गेले होते की काही बोलून अपमानित होण्यापेक्षा ओठ शिवून राहिलेलं बरं. शेवटी त्यांच्या बदलीचे आदेश आले आणि त्यांची नेमणूक अहमदाबादला झाली. आलोक यांना तिकडे जायचे नव्हते. यासाठी नाही की त्यांना लखनौवर विशेष प्रेम होते, तर त्यांना ठाऊक होते की पल्लवी कधीही त्यांच्यासोबत जाण्यास तयार होणार नाही आणि तिची नोकरी सोडणार नाही. अशा परिस्थितीत ते आई आणि डुग्गूला एकटेही सोडू शकत नव्हते, पण स्वतःही थांबू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकटेच जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी हा निर्णय आईसमोर ठेवला तेव्हा त्या अस्वस्थ झाल्या. त्या आपल्या मुलाला एकटे कसे जाऊ देतील? तिथे माझ्या मुलाची काळजी कोण घेईल? आईने पल्लवीला समजावले की पती पत्नीने एकाच उंबऱ्यात राहायला हवे, हे जन्मजन्मीचे नाते असते. पण पल्लवीने हे समजून घेण्याऐवजी उलट त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की फक्त 2च वर्षांची तर गोष्ट आहे, बघता बघता निघून जातील. आता तर डुग्गूही चांगल्या शाळेत जात आहे. अशा मोठ्या शाळांमध्ये सहजासहजी प्रवेश मिळत नाही. तुम्ही जाऊ शकता, परंतु मला तुमच्यासोबत येणे जमणार नाही. आलोक आपल्या पत्नीकडून
याहून अधिक अपेक्षा ठेवत नव्हते. ते अशा प्रसंगी विलक्षण शांत राहायचे. त्यांना हे माहीत होते की जिथे मनांची जवळीकच नाही तिथे पती पत्नी एकत्र राहूनही त्यांच्यात कायम अंतर राहते. आई हतबल झाली होती. मुलगा आणि सून वेगळे राहणार ही कल्पनाही त्यांना हादरून गेली. पण त्या करू तरी काय करू शकत होत्या. एकट्या असह्य होऊन त्या शांत बसल्या. मॅडम, दुपारी जेवणात काय बनवू? सुमनच्या या प्रश्नाने पल्लवीला भूतकाळाच्या खोल गर्तेतून बाहेर ओढून वर्तमानात आणले. साहेब दुपारी काय खातात? मॅडम, आज साहेब बाहेर गेले आहेत म्हणून त्यांचा डब्बा त्यांच्यासोबतच पाठवला आहे. नाही तर ते घरीच जेवतात. सुमनच्या निरगस उत्तराने पल्लवीच्या मनात अस्वस्थता दाटून आली. तिला चिडचिड वाटू लागली. स्वतःच्या नवऱ्याच्या आवडीनिवडी आता या अशिक्षित बाईला विचारायच्या का? तिला स्वतःचे अधिकार हिरावले गेल्यासारखे वाटत होते. तरीही तिने काही बोलायचे टाळले. आलू मटरची भाजी कर असे आदेश देऊन ती आपल्या खोलीत जाऊन आडवी झाली. तिचे डोळे थकव्याने मिटू लागले होते. पण झोप काही येत नव्हती. बाहेर सुमन मटर सोलत होती आणि डुगू तिच्या पाठीवर खेळत होता. पल्लवीच्या मनात असंख्य विचार गर्दी करू लागले. सुमनच्या मोहक यवनाने आलोकच्या संयमावर परिणाम तर केला नाही ना? जर विश्वामित्रासारख्या तपस्वीची चेतना मेनकीमुळं विचलित झाली होती, मग आलोक तर एक सामान्य पुरुष आहे. आईंनी सांगितले होते की सुमनचा नवरा अपंग आहे आणि आलोकही त्या मोठ्या बंगल्यात एकाकी जीवन जगत आहेत. दोन तरुण जीव स्वतःला किती सावरू शकली असतील. जेव्हापासून आईंनी आलोकच्या घरी सुमनला कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हापासून पल्लवी अस्वस्थ होती. हे आईंनी काय केले? मनात विचारांचे वादळ उठले. पुरुष नोकरात ठेवले असते तर काय हरकत होती? शेवटी पुरुष हा पुरुष आणि स्त्री ही स्त्री. त्यांच्या नैसर्गिक ओढीवर कोणाचा कितीचा ताबा असतो? तिच्या वडिलांनी सुद्धा असेच केले होते. मृत्यूशयर असलेल्या बायकोची सेवा करणार नसलात त्यांनी आपली पत्नी बनवले होते. आईबाबांची किती काळजी घ्यायची. आधी त्यांना जेवू घालायची, मग स्वतः जेवायची. ते झोपेपर्यंत तीही जागी असायची. त्यांची तिने किती सेवा केली. पण एकदा ती आजारी पडली की बाबांची सारी वफादारी वाऱ्यावर उडली. आई कितीही आक्रोश करत राहिली, पण मुठीतली वाळू निसटावी तशी सगळी नाती सुटत गेली. आई दोषी नव्हती. आजारपणावर कोणाचा बस चालत नाही. पण पल्लवी, मी तर स्वतःच ही समस्या ओढवून घेतली आहे. लग्न झाल्यापासून आजपर्यंत नवऱ्याची सेवा करणे तर दूरच, त्याच्या मनात डोकवण्याचाही कधी प्रयत्न केला नाही. इथे येण्यासाठी आईंनी मला किती आग्रह केला होता, पण मी ऐकायलाच तयार नव्हते. जेव्हा जेव्हा आलोक त्यांच्या अडचणी सांगायचे तेव्हा मी दुर्लक्ष करायचे. आईंना त्याबद्दल कळू नये यासाठीच प्रयत्न करायचे. मला भीती होती की आई मला जबरदस्तीने आलोककडे पाठवतील. मग माझ्या नोकरीचं काय? माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मीच तर झगडत होते. हळूहळू आलोकने लखनौला येण्याचे प्रमाण कमी केले. लांबचा प्रवास त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकवून टाकायचा. त्यात माझा कोरडेपणा आणि दुर्लक्ष त्यांना आणखीनच वेदना द्यायचे. फक्त आईचे प्रेम आणि डुग्गूचे लाड एवढेच त्यांना काहीसे मानसिक समाधान द्यायचे. गेल्या वेळी जेव्हा त्यांनी आईंना फोन केला होता तेव्हा सांगितले होते की काही दिवसांपासून तब्येत ठीक नाही, अतिसाराने ग्रस्त आहे, अन्नाचा कणही पचत नाही. मुलाच्या आजाराची बातमी ऐकून आई हळहळल्या. त्यांनी त्यांच्या काळातील अनेक प्रतिवता स्त्रियांची उदाहरणे दिली की अशा प्रसंगी पत्नीच नवऱ्याची खरी सेवा करत असते. आजारी माणसाला औषधांबरोबर प्रेम आणि सहानुभूतीही हवी असते. पण माझ्यासमोर माझे उज्ज्वल भविष्य आणि यशस्वी करिअर होते. त्याच काळात ऑफिसमध्ये पदोन्नतीसाठी नवीन यादी तयार होत होती. अशा वेळी माझं जाणं अशक्यच होतं. हो, फोनवरून गरम पाणी प्यायला सांगायचे आणि औषधं वेळेवर घ्यायची आठवण करून द्यायची. एवढे सांगून मी आपले कर्तव्य पूर्ण केले असे समजून जायचे. शेवटी आईच आलोककडे गेल्या. त्यांची संपूर्ण काळजी घेतली. परत येताना त्यांनी सुमनला आलोकच्या देखभालीसाठी ठेवले होते. घरी परतल्यावर आईंनी सुमनच्या कौतुकाचे डोंगर उभे केले.
हे कौतुक मला भडकवण्यासाठी होते की माझ्या मनात नवऱ्याबद्दलचे प्रेम जागं करण्यासाठी, हे आईच जाणून. पण मला मात्र या अनोळखी स्त्रीबद्दल असूया वाटू लागली होती. सुमनच्या रूपात माझ्यासमोर जणू एक मोठी दगडी भिंत उभी राहिली होती. घट्ट, थंडगार आणि कठीण भिंत, जिच्यावर मी कितीही ठोठवले तरी उत्तर मिळणार नाही. पती पत्नीच्या खाजगी जीवनात कोणी तिसरं व्यक्ती पाय रोवण्याआधीच मी इथे आले. मला इथे येऊन 10 दिवस झाले होते, पण मी अजूनही पूर्णपणे घर सांभाळू शकत नव्हते. दैनंदिन जबाबदाऱ्यांमधील लहानसहान अडचणीत मला कधीच रस नव्हता. घरातील सगळी कामं सुमनच करत होती. त्या दिवशी रविवार होता. सर्वजण बाहेर अंगणात बसून कोवळ्या उन्हाचा आनंद घेत होते. सुमन कपडे धुवत होती. डुग्गू बादलीतील पाणी उपसून तिच्यावर उडत होता आणि आनंदाने हसत होता. आलोक मंत्रमुग्ध होऊन हे सर्व दृश्य पाहत होते. त्यांनी सहज म्हटले, काही दिवसातच सुमनने डुग्गूला आपल्या कयात घेतले आहे. हो, हिच्यात मुलांसोबतच मोठ्यांनाही आपल्या वशात करण्याची अफाट ताकद आहे. पल्लवीच्या बोलण्यात लपलेला उपहास आलोक ओळखू शकले, पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा ती अधिकच चिडली. त्याचवेळी सुमन आलोकचा शर्ट दोरीवर वाळत टाकत होती. पल्लवीने रागाच्या भरात सुमनच्या हातातून आलोकचे कपडे हिसकावून घेतले आणि तिला आत जाऊन स्वयंपाकघरातील काम पाहण्याचा आदेश दिला. पल्लवीच्या अनपेक्षित वागणुकीमुळे सुमन चकित झाली. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाले, काय चूक झाली माझी? मालकींच्या मनात सुरू असलेल्या भावनिक कलहाबद्दल अनभिज्ञ असणारी सुमन आत जाऊन हँगर घेऊन आली आणि विनम्रतेने म्हणाली, मॅडम, साहेबांचे शर्ट हँगरवर टाकून द्या. ईर्षेचा नाग पल्लवीच्या मनात फणा काढून उभा राहिला. तिची करडी नजर सुमनच्या शरीरावरून फिरत राहिली. तिने तिच्या हातातून हँगर घेतला आणि जोरात जमिनीवर आपटला. ते पाहून आलोक थोडेसे अस्वस्थ झाले. त्यांनी विचारले, या गरीब स्त्रीने काय चुकीचे केले आहे की तू तिला एवढ्या अपमानास्पद वागणुकीस पात्र ठरवत आहेस? यावर पल्लवी म्हणाली, माझ्या नवऱ्याची काळजी कशी घ्यायची हे मी आता हिच्याकडून शिकायचं का? पल्लवीच्या आवाजातील अधिकार ऐकून आलोक चकित झाले. ती पुन्हा ठामपणे म्हणाली, आता मी इथे आले आहे, मग या सुमनची गरजच काय? तिच्या आवाजात पत्नीच्या हक्काची जाणीव आलोक यांना स्पष्ट जाणवत होती. ते शांतपणे म्हणाले, तू परत निघून गेलीस तर हे घर सांभाळणार कोण? त्यांचा आवाज कुठल्या तरी अंतराळातून यावा तसा वाटला. पल्लवीने ठाम उत्तर दिले, मी दीर्घ रजा घेऊन आले आहे. तुमची बदली लखनौला होईपर्यंत मी आणि डुग्गू तुमच्यासोबत इथेच राहू. आणि मग पल्लवी, तुझ्या करिअरचं आणि डुग्गूच्या शाळेचं काय? पण पल्लवीच्या निर्णयात कोणताही बदल झाला नाही. शेवटी त्यांनी शांतपणे ठाम स्वरात सांगितले, ती गरीब आहे, लाचार आहे. तिचा नवरा काही कमवत नाही. 2 मुलांचं पालनपोषण तिच्या जीवावर आहे. तिला इथेच काम करू दे, तुझी मदत करेल बिचारी. दुनियाभराच्या गरिबांचे ओझे आपणच का उचलायचं? त्यानंतर ती पाय आपटत खोलीत निघून गेली. कदाचित आलोक यांनी हे ऐकले की नाही हे स्पष्ट नव्हते, किंवा त्यांनी ऐकूनही दुर्लक्ष केले असावे. ती स्वतःशीच पुटपुटली, सुमनसाठी किती सहानुभूती दाखवत आहे. तिच्या मनात शंका पुन्हा डोकावू लागली की आलोकच्या हृदयावर सुमनने आपला हक्क तर मिळवला नसेल ना? या संशयाच्या विषयाने तिला मानसिक गोंधळात टाकले. रागाच्या भरात ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने मोठ्याने सुमनला हाक मारली. बिचारी सुमन थरथर कापू लागली. तिच्या हातात असलेला विदेशी नाजूक काचेचा ग्लास गळून खाली पडला आणि तुकडे तुकडे झाले. आता मात्र पल्लवीचा संताप अनावर झाला. जणू हॉलमधला महागडा झुंबरच तुटून पडला असावा. सुमनच्या दडपल्या स्पंदनाचा आवाज ऐकून आलोकला लगेच समजले की पल्लवीचा हा क्रोध प्रत्यक्ष सुमनवर नाही तर अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरच निघत आहे. सुमनच्या निस्वार्थ भक्तीला आणि आलोकवरील समर्पणाला पल्लवीने भौतिक दृष्टिकोनातून पाहिले होते. आलोकच्या मनात विचार उमटले, पल्लवी कधीच या नाजूक भावना समजू शकणार नाही, कारण या भावना कोणत्याही प्रयत्नाने मिळवता येत नाही. त्या केवळ मनाच्या गाभ्यातून उमटतात. म्हणूनच कधीकधी आपलेच परके होतात आणि परके आपल्याहूनही जवळची वाटू लागतात.
आलोकला हे सर्व माहीत होते. त्यानंतर जणू आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाल्यासारखे वाटत होते. या घटनेला आठवडाही उलटला नव्हता. एके दिवशी आलोक ऑफिसमधून संध्याकाळी लवकर घरी परतले. तेव्हा घरात त्यांना गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसले. पल्लवीने रडून रडून सारे घर डोक्यावर घेतले होते. डुगू स्तब्ध उभा होता. आलोक यांनी विचारले असता तेव्हा त्यांना समजले की पल्लवीचे सोन्याचे गंठण गायब झाले आहे. ते ऐकून त्यांना धक्काच बसला. पल्लवीला सुमनवरच संशय होता, कारण घरात दुसरे कुणी आले नव्हते. आलोकने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला आणि घरात गंठण शोधायला सांगितले, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. सुमनही तिला प्रत्येक प्रकारे स्पष्टीकरण देत होती, पण आलोकला याची काही गरज वाटत नव्हती. कारण 4 पैशांचाही गैरवापर न केलेली स्त्री एवढा मोठा गुन्हा कसा करू शकते हे त्यांना माहीत होते. त्यांनी घाबरलेल्या सुमनच्या डोक्यावर हात ठेवताच ती ढसाढसा रडायला लागली. साहेब, मी तुमच्या घरचे अन्न खाल्ले आहे. मी तुमच्याशी एवढा मोठा विश्वासघात कसा करू शकते? परंतु पल्लवीने पोलिसांना बोलून सुमनला तुरुंगाच्या 4 भिंतीत बंद करूनच सुटकेचा निश्वास सोडला. आलोक यांनी सुमनचा जामीन मिळवून दिला. मात्र त्यांनी तिला पुन्हा घरी काम दिले नाही. पल्लवीच्या नजरेतील त्या अनुत्तरित प्रश्नांची चमक पाहणे आलोकसाठी सोपे नव्हते. त्यानंतर ते अनेकदा दौऱ्यावर जात असे. घरी असतानाही ते उदास असायचे आणि फार कमी बोलायची किंवा पुस्तकांच्या दुनियात हरवून जायचे. मात्र डुगूशी ते नक्कीच बोलायचे. त्या बंडखोर स्त्रीने त्यांची शांतता हिरावून घेतली होती. आता तिच्या उपस्थितीने त्यांना किळस भरायची. जेव्हा जेव्हा ते सुमनच्या भुकेल्या मुलांची आणि अपंग पतीची कल्पना करायचे, तेव्हा त्यांना आपल्या पत्नीची लाज वाटायची. सुमनला तिला हुसकावून लावायचे होते तर असेच बेदखल केले असते असा आरोप करून तिने त्या गरीब मुलीला तोंड दाखवायला कुठे सोडले नाही. तिचा अपमान तर झालाच, आता कोणी तिला कामावरही घेणार नाही. त्यामुळे आलोक यांना सुमनबद्दल खूप वाईट वाटू लागले. आता त्यांना घरात थांबावंसं वाटत नव्हतं, त्यामुळे ते बाहेर निघून जायचे. पल्लवी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करायची, पण तिचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरायचे. आता ते खूप अस्वस्थ झाले होते. एकही रात्री आलोक दौऱ्यावर गेले होते. पल्लवी आणि डुगू बंगल्यात एकटेच होते. अचानक लाईट गेली. एकतर ती एकटीच होती. वरून अंधार. उष्णता आणि अंधारापासून वाचण्यासाठी तिने खिडकी उघडली आणि कंदील पेटून ट्रायपॉडवर ठेवला. तेव्हाच तिचा धक्का लागून कंदील जमिनीवर पडला आणि सर्व रॉकेल टेबल क्लॉथवर सांडले आणि डोळ्याच्या झटक्यात आगीने टेबल, पडदे आणि फर्निचरला वेढले. मग काही वेळातच आगीने भयंकर रूप धारण केले. अंधारात ती बादलीवर पाणी आणायला गेली. ती बाथरूममध्ये पोचली तोपर्यंत अर्धी खोली आगीत जळून खाक झाली होती. कृती आणि निष्क्रियतेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पल्लवीला आपल्या मुलाला उचलून सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे हे देखील समजत नव्हते. भीतीने तिचा आवाजही दबला होता. ती किंचाळली तरी त्या नवीन अज्ञात जागी तिची किंकाळी बंगल्याच्या भिंतीवरून बाहेर जाणं अशक्य होतं. आणि कोण येणार तिच्या मदतीला? तेवढ्यात तिला झोपड्यांच्या बाजूने काही लोक त्यांच्या बंगल्याकडे येताना दिसले. त्याच वेळेस अचानक पल्लवी चक्कर येऊन जमिनीवर पडली. त्यानंतर काय झाले ते तिला माहीत नाही. तिने डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर पडली होती. डुगूजवळच बेडवर पडलेला होता. समोर आलोक उभा होता. सुमन तिच्यासमोर तिच्या कुटुंबासह उभी होती. तिच्या हातांकडे पल्लवीची नजर गेली. दोन्ही हातांवर पट्टी बांधली होती. तिने शीन आवाजात विचारले, सुमन, तुझ्या हाताला काय झालं? डॉक्टर म्हणाले, तुम्हाला आणि डुगूला वाचवताना तिचे हात भाजले. जर तिने तुम्हाला वेळीच वाचवले नसते तर तुम्ही वाचू शकला नसता. डॉक्टरांनी पल्लवीला हे सांगतात अचानक तिला ते भयानक दृश्य आठवले. ती थरथर कापू लागली. तिच्या डोळ्यांसमोर परत एकदा ते आगीत पेटलेलं घर, आपली असहायता आणि शेवटी ती बेशुद्ध पडलेली अवस्था उभी राहिली. तिने सुमनकडे पाहिलं. ती समोर नम्रतेने उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही आक्रोश नव्हता. पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने अशक्तपणे विचारले, तू एवढा अपमान सहन करूनही आम्हाला वाचवलंस? सुमनने
नजरेत विनम्रता आणत उत्तर दिलं, मॅडम, तुम्हीच सांगितलं होतं ना, गरिबांना कोण मदतीला धावून जाणार. पण आम्ही गरीब असलो तरी आमच्यात माणुसकी आहे. साहेब आणि तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात. मी तुमच्या घरचं अन्न खाल्लं आहे. माझ्यावर अन्याय झाला तरी मी शांत बसले. पण तुमच्या कुटुंबावर संकट आलेलं पाहून मी गप्प बसू शकले नाही. पल्लवी तिला पाहतच राहिली. आत्तापर्यंत तिच्या मनात सुमनबद्दल असलेल्या सर्व शंका, हेवे दावे विरून गेले. तिला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. तिने केवळ आपल्या अहंकारासाठी आणि संशयासाठी एका निर्दोष स्त्रीला घराबाहेर काढलं. तिच्या 2 लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त केलं. पण आज जिच्यावर तिने विश्वास ठेवला नव्हता, तिनेच तिचा आणि तिच्या मुलाचा जीव वाचवला होता. ती हलकेच सुमनच्या पुढे आली. तिच्या हातांवर बँडेज होतं. तरीही पल्लवीने तिचे हात आपल्या हातात घेतले आणि हळू आवाजात म्हणाली, माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झाला आहे. सुमन, मी तुझ्यावर खोटा आरोप केला, तुझा अपमान केला, तुला घराबाहेर काढलं, तरीसुद्धा तू मला आणि डुग्गूला वाचवलंस. मला माफ करशील का? सुमनने हसून फक्त एवढंच उत्तर दिलं, मॅडम, मोठ्यांच्या घरात लहान चुका मोठ्या होत नाहीत. देव सगळं पाहत असतो. त्या क्षणी पल्लवीच्या मनातले सगळे भ्रम गळून पडले. तिला आपल्या चुकीची पूर्ण जाणीव झाली. ती आलोककडे पाहू लागली. जणू ती त्याच्याकडे क्षमायाचना करत होती. आलोक शांत होते. त्यांना जे हवं होतं ते आज घडलं होतं. पल्लवीने अखेर सत्य स्वीकारलं होतं. त्या दिवशी पल्लवीच्या मनातील कटुता संपली आणि तिच्या वागण्यातला दर्प विरून गेला. सुमनबद्दलच्या तिच्या भावना पूर्ण बदलल्या होत्या. त्या दिवसानंतर तिच्या मनात सुमनविषयी आदर आणि कृतज्ञता यांचं मिश्रण होतं. ती बराच वेळ सुमनकडे पाहत राहिली. पश्चातापाच्या अश्रूंची अविरहित धारा तिच्या डोळ्यातून वाहू लागल्या, जणू सगळ्या मर्यादा ओलांडून. पण तरीही ती काही बोलू शकली नाही. तिचा अहंकार पुन्हा एकदा आडवा आला. काही दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर पल्लवी आणि डुग्गू पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. एके संध्याकाळी आलोकसोबत वॉक करत असताना ती सुमनच्या झोपडीच्या दिशेने वळू लागली. तेव्हा आलोकने तिला थांबवत विचारले, तिकडे कुठे चालली आहेस? आलोक, आज मला थांबू नका. एकदा तिथे जाऊन मला माझं प्रायश्चित करू द्या. असं म्हणत ती पुढे निघाली आणि थेट सुमनच्या झोपडीबाहेर जाऊन उभी राहिली. मालकिनीला आपल्या झोपडीबाहेर उभे असलेले पाहून सुमनच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक उमटली. तिने पटकन चारपाई टाकली आणि नमनपूर्वक पल्लवीच्या बसण्याची वाट पाहू लागली. भुकेलेले आणि अर्धनग्न मुले पाहून पल्लवीचं मन अपराधी भावनेने भरून आलं. तिला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. शिक्षित असूनही तिने मत्सर आणि संदेहाच्या विषबेलीने कसं एक निर्दोष जीवन उद्ध्वस्त केलं होतं. तिच्याकडे समृद्धी, ऐश्वर, सुखी कुटुंब सगळं होतं, पण तिला स्वतःचं सुख जपता आलं नव्हतं. यात इतरांचा काय दोष? ती सगळी कटुता तिने कुणावर काढली? जिने तिच्या पतीची निस्वार्थपणे सेवा केली त्या सुमनवर. ज्या संपूर्ण कुटुंबाला तिने आपल्या संशयाच्या चक्रात ओढून घेतलं. तिने सुमनला जवळ बोलावलं आणि तिला आपल्या शेजारी बसवलं. तिचा हात हातात घेत विचारलं, तुझ्यावर मी इतके आरोप केले तरीसुद्धा तू माझा आणि माझ्या मुलाचा जीव वाचवलास. तू खरंच महान आहेस. सुमन हलकी हसत म्हणाली, नाही मॅडम, मी काहीच नाही. महान तर माझे मालक आलोकजी आहेत. त्यांनी माझ्या मुलांना भुकेपासून वाचवलं. माझ्या अपंग नवऱ्याच्या उपचारासाठी ठेकेदाराकडून पैसे मिळवून दिले आणि सर्वात मोठे उपकार, त्यांनी माझी इज्जत वाचवली. थोडे थांबून सुमन पुढे म्हणाली, मॅडम, एके रात्री माझा नवरा दारूच्या नशेत मला ठेकेदाराकडे पाठवत होता. त्याला वाटलं त्यातून थोडे पैसे मिळतील आणि घर चालेल. पण तुम्हीच सांगा, जेव्हा रक्षकच भक्षक होतो तेव्हा त्या बाईच्या आयुष्यावर काय विपरीत परिणाम होतो. त्यावेळी साहेबांनीच मला वाचवलं. माझ्यासाठी ते भाऊ, बाप सगळं आहेत. आणि जर देवाने 2 हात मेहनत करण्यासाठी दिले आहेत तर माणसाने वाईट मार्गाला का जावं? त्या क्षणी पल्लवी स्तब्ध झाली. सुमन तिच्या नजरेत खूप मोठी झाली होती, जणू आकाशाहूनही विशाल. एका गरीब, कमी शिकलेल्या स्त्रीने आधुनिक आणि सुशिक्षित समाजाच्या स्त्रीला आज मोठा धडा शिकवला होता. आज सुमनच्या बोलण्याने
पल्लवीच्या मनातील एक चुकीची धारणा पूर्णपणे कोसळली होती. स्त्री आणि पुरुष यांच्यात नातं फक्त शरीरापर्यंत सीमित नसतं, तर त्यात भावना आणि संवेदना देखील महत्त्वाच्या असतात. आलोक काही बोलण्यासाठी पुढे झाले, पण पल्लवीने अलगद त्यांच्या ओठावर हात ठेवला. तिने सुमनला दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा कामावर यायला सांगितलं आणि शांतपणे तिथून परतली. आज तिच्यासाठी नवा दिवस उगवला होता. एक अशी नवी सकाळ जिथे शंका आणि संशयाला अजिबात स्थान नव्हतं. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.